आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्तीचं वात्सल्य, पावित्र्य आणि मांगल्य माणसांच्या जन्मातच घेऊन येणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंना प्रणाम करत आज मी तुम्हाला तत्वनिष्ठ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी काही अनमोल माहिती सांगणार आहे. मी वैष्णवी देवी वहारे. तत्वनिष्ठ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 ला कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या आजोळी गावी झाला. त्यांचे मूळ गाव आयतोडी बुद्रुक होते. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा तर आईचे नाव गंगामाई होते. वारणेच्या खोऱ्यातील सत्यासाठी लढणारा सज्जनांचं रक्षण करताना दुर्जनांचा कर्दन काळ म्हणजे सत्याप्पा भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव अण्णांच्या व्यक्तिमत्वावर होता. आपण सुद्धा अन्यायाविरुद्ध लढायचं, गरिबांची मदत करायची हे बाळकडू अण्णांना बालवयामध्येच मिळालं. पुढे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यांचा आणि विचारांचा प्रचंड प्रभाव अण्णांवरती होता. वडील सरकारी नोकर होते. वडिलांसोबत विटा, दहिवडी, इस्लामपूर या ठिकाणी गेले. तेथे बालवयातील शिक्षण झालं. एके दिवशी अण्णांनी पाहिलं, एका विहिरीवरती अस्पृश्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं. त्यावेळेस अण्णांनी त्या विहिरीचा रहाटच मोडला. पाणी पिण्याबद्दल जर तुम्ही भेदभाव करत असाल तर मी रहाटच मोडतो अशा बंडखोर मनोवृत्तीचे अण्णा होते. ज्ञानदेव घोलप आपल्या मित्राला घेऊन घरी आले. आई रागावली पण अण्णा मागे हटले नाहीत. पुढील शिक्षणासाठी अण्णांना कोल्हापूरला पाठवण्यात आलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या जय हिंद बोर्डिंग मध्ये त्यांचं शिक्षण सुरू झालं. पण त्यांना तिथला कर्मठपणा आवडला नाही. मतभेद झाले आणि अपरात्री त्यांना बोर्डिंग सोडावी लागली. पुढे शाहू महाराजांच्या राजवाड्यावरती येऊन राहिले आणि शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली वाढले. 6व्या वर्गामध्ये अण्णा नापास झाले. त्यावेळेस शाहू महाराज अण्णांच्या शिक्षकांना म्हणजे भार्गवराव कुलकर्णीला म्हणाले, अरे भाऊ पाटील हुशार आहे, बंडखोर आहे, क्रांतिकारक आहे, कर्तृत्वान आहे, त्याला मार्क कमी आहे, पण तो गुणवान आहे, त्याला पुढच्या वर्गामध्ये पाठवा. त्यावेळेस कुलकर्णी मास्तर महाराजांना म्हणाले, महाराज भाऊ पाटील ज्या बेंचवर बसतो ती बेंच वरच्या वर्गामध्ये पाठवे, पण भाऊ पाटलाला मी कधीही पुढच्या वर्गामध्ये पाठवणार नाही. ज्या कर्मवीर अण्णांना 6वा वर्ग उत्तीर्ण होता आला नाही त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आशिया खंडातील एका दर्जेदार संस्थेमध्ये लाखो विद्यार्थी शिकले. 650 पेक्षा अधिक शाखा आज रयत शिक्षण संस्थेच्या आहेत. गोरगरिबांना शिक्षण दिलं. पुढे अण्णांची शाळा सुटली. अण्णा हिऱ्यांच्या व्यापारामध्ये आले. उकले काच कंपनी, किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरी केली. इथे पैसा मिळेल पण गोरगरिबांची सेवा करता येणार नाही, शिक्षण देता येणार नाही, म्हणून कर्मवीर अण्णांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि 1919 ला सातारा जिल्ह्यातील कराड जवळील कालिया ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. गोरगरिबांच्या मुलांना गोळा केलं. कमवा आणि शिका ही योजना आणली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, बहुजन समाजातील मुला मुलींसाठी अण्णांनी शाळा सुरू केल्या. अण्णांच्या शाळेमध्ये कसल्याही आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये कॉलेज सुरू केलं. कॉलेजला नाव दिलं श्री शिवाजी महाविद्यालय सातारा. एक व्यापारी आला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ते पुसा आणि त्या कॉलेजला माझं नाव द्या.
त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणाले, अरे वेड्या, प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदले, पण एक वेळ दिलेलं शिवाजी राजांचं नाव मी कधीही बदलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कर्मवीर अण्णांनी शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी मुलांच्या हातात लेखणी दिली, पुस्तक दिलं. जाता जाता एवढेच म्हणेन की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. 1 रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. 1 रुपयाच्या घेतलेल्या पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कधीही कोणापुढे नतमस्तक होत नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर घोषणा द्यायची आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.